नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत। आज ज्या शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी या गावचे शेतकरी आहेत। रामदास दडस आहेत। खरं तर त्यांना सर्वजण भाऊ म्हणतात। खरं तर भाऊंच्याकडे बघितल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडतो, तो भाऊंचा जीवनातील हा प्रवास खरं तर सर्वांना एक प्रेरणादायक ठरलेला आहे। त्याचं कारण खरं तर शेती करत भाऊ गावचे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन झालेले आहेत, ग्रामपंचायतीचे उपसरपंच झालेले आहेत आणि हे सर्व करत असताना शेती त्यांनी खरं केलेली आहे। त्याचबरोबर शेती करत असताना गौंडी म्हणून काम केलेलं आहे। खरं तर हा सर्व प्रवास आपल्याला सर्वांना प्रेरणादायक ठरलेला आहे। पण महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आहेत ते जयकुमार गोरे भाऊ आहेत। खरं तर सुखदुःखात जयकुमार गोरे भाऊ हे त्यांच्या दडस भाऊंच्या जीवनामध्ये सुखदुःखात सहभागी झालेले आहेत। खरं तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री यांचं आणि आपले भाऊ आहेत दडस भाऊ, रामदास दडस भाऊ यांचं एक अतूट नातं आहे। खरं तर गौंडी शेतकरी उपसरपंच आणि चेअरमन हा कसा एक शेतकरी असून सुद्धा प्रवास झाला, या प्रवासासंदर्भात आज आपण भाऊंशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत। नमस्कार भाऊ। अरे नमस्ते भाऊ, खरं तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण खाली 6वी पास आहे मी। बर, 6वी पास आहे। मग तुम्ही शेतीकडे कसं वळाला, काय त्याच्या पाठीमाग कारण आहे? आता या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर आमचे आई वडीलच शेतकरी होते। बर, अत्यंत गरिबीची हालाकीची परिस्थिती असताना आई वडील अक्षरशः गाव सोडून, पहिला दुष्काळ असायचा, गाव सोडून बारामती या ठिकाणी कॅनलच्या भागात गेले होते, ऊसाच्या भागात गेले होते आणि तिथे गेल्यानंतर एक मोठा शेतकरी, एक 100 एकरावाला शेतकरी होता, त्यांच्यात आमचे आई वडील अक्षरशः सालाने होते आणि सालाना असताना आम्ही लहान लहान बछडे पाटीत घालून नेले होते आम्हाला बारामती या ठिकाणी। रामदास दडस यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी हजेरी लावलेली आहे। आपल्याला भाऊंचं आगमन झालेलं दिसत आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी भाऊचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत। खरं तर सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यावर भाऊंचं हे जीवापाड असलेलं प्रेम या माध्यमातून आपल्याला दिसून आलेलं आहे। आम्ही लहान असताना आई वडील आम्ही पहिली दुसरी तिसरीत असताना आई वडील आम्हाला घरात झोपूनच पहाटे 5 वाजताच ऊस तोडण्यासाठी जायचे। म्हणजे ते मुळातच आमचे आई वडील शेतकरी असल्यामुळे आम्ही त्या शेती प्रवासामध्ये आम्ही ऑटोमॅटिकच गेलो। माझे शिक्षण फक्त 6वी पास असताना मी एक सांगवी शिरवली या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या बांधावर आम्हाला सोडून आई वडील कामाला जायचे। मग ते आम्ही आदर्श घेऊन, आई वडिलांचा आदर्श घेऊन मी एक 6वी शाळा सोडल्यानंतर अक्षरशः तुम्हाला या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर परिस्थिती एकदम नाजूक असल्यानंतर ज्या त्या वेळची परिस्थिती शेतकऱ्याची काय असते ते सांगण्यासारखं नसते। तर या ठिकाणी आई वडील घाटाखाली असताना मी शाळेत 6वी शाळेत असताना आमचे भाऊ थोरले बंधू 10वीत असताना सांगवी शिरवली या ठिकाणी बारामती या ठिकाणी ॲडमिट होते आणि आमचे वडील इकडं शेतकरी इथं खोरं घेऊन निघालं होतं असे खांद्यावर आणि पाऊस आला होता, थोडा पाय घसरला आणि पडले, शेताच्या बांधावच पडले। बांधाव पडल्याने त्यांचा पाय एक फ्रॅक्चर झाला। तर मी ह्या आईची आमची परिस्थिती बघून आई सकाळी डबा घेऊन बारामती या ठिकाणी चालत जायचे आणि भावाला जेवण घेऊन जायचे आणि परत येऊन शेतावर कामाला जायचे शेतकऱ्यांच्या। तर ती परिस्थिती बघितल्यानंतर मी असं एक सांगितलं की आता आपल्याला बास झालं शिक्षण। आई वडिलांची परिस्थिती, ह्या शेतकऱ्यांची व्यथा बघून मी एक शेती व्यवसाय म्हणून मी एक शाळा बघत शेताच्या बांधावर ऊसाची बांध भरायला मी उक्त घ्यायचो। मग ती करत परत मी तिथं एक मुलं, माझी सिनेपैकी मुलं मला नावं ठेवायला लागली की मी आई संग शेतात असे ऊसाचे काचोळ काढायला जायचो। मग ती मुलं मला नावं ठेवायला लागली, अरे काय बायका जातोय त्या खाली। मग मी शेतीचं ती बांधाचं काम सोडलं आणि गावंड्याच्या हाताखाली गेलो। मग गावंड्याच्या हाताखाली गेल्यानंतर परत
मग मला थोडं 4 पैसे मिळायला लागलं. आई वडिलांना मी ते पैसे द्यायचो. मग परत ते आई वडिलांना पैसे दिल्यानंतर एक मी गवंडी झालो. अक्षरशः एक शेतकऱ्याचा मुलगा परिस्थितीने मला गवंडी काम करायला शिकवलं. आणि गवंडी काम करत असताना परत जे आई वडील शेतीच करायचे, मी बी शेती करून परत गवंडी काम झालो. आणि गवंडी शिकल्यानंतर काही दिवसात माझं वय झालं 20 वर्ष झाल्यानंतर आई वडिलांनी माझा निर्णय घेतला की लग्न करायचा. मग माझं लग्न केलं. लग्न केल्यानंतर माझी बायको आणि मी अक्षरशः आमच्या शेतीमध्ये काम करायचो. रातून दिवस काय असेल ते शेतातलं काम करायचं. आणि ह्या आई वडिलांचा उदरनिर्वाह किंवा आमच्या तिथनी पुढं आमच्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह आमच्या शेतीवरच झालेला आहे. भाऊ, खरं तर तुम्ही सर्व सांगितलेलं आहे, पण प्रश्न पडतो की तुम्ही ग्रामपंचायतीला उपसरपंच कसं झाला, शेती सोडून कसं राजकारणात, म्हणजे शेती करत करत राजकारण कसं वळाला, ते कसं काय घडलं ते? आता या ठिकाणी खरं सांगायचं म्हटलं तर परिस्थितीने मला जी शेती करत करत परत गवंडी काम केल्यानंतर मी एक मंडळ तयार केलं. अहिल्यादेवी जय अहिल्या शिवशक्ती मित्र मंडळ असं एक मंडळ तयार केलं. आणि मंडळ तयार करून सगळी मुलं घेतली आणि मुलांच्या सोबत एक समाजसेवा, म्हणजे आमच्या मंडळाचंच नाव होतं अहिल्यादेवी समाजसेवा मंडळ. मग समाजाची काहीतरी आपल्या हातनी सेवा होय म्हणून आम्ही एक मंडळ तयार करून पहिल्याच एक 4-5 वर्षात आम्ही आधी पहिला समाज एकत्र केला. समाजाला एक काहीतरी आपल्या हातनी एक मंडळाच्या मार्फत लाभ मिळावा असा आम्ही प्रयत्न केला. मग तर मी अक्षरशः मंडळ स्थापन केल्यानंतर मंडळाचे करून जे लोकांना जे काय आम्ही जी मदत केली, त्यानंतर मग गावाने सांगितले की काय नाही तुम्ही गावाची धुरा हाती सांभाळली पाहिजे. मग मी ग्रामपंचायतची एक बॉडी तयार केली आणि डायरेक्ट इलेक्शन लावलं. तर पहिल्याच वर्षी गावाने मला बिनविरोध नेंबर केलं. तर खरं तर मी आता अक्षरशः मी नौका उमेदवार, एक शेतकऱ्याचा उमेदवार. आणि मग पहिल्या वर्षीच मला बिनविरोध केल्यामुळं खरं गावांचा मी आभार खरं मानलं एवढं थोडंच होतं त्यावेळेस. मग ज्यावेळेस आम्ही बॉडी स्थापन केली आणि पहिल्याच वर्षी आणि आमने सामने इलेक्शन लागलं ना, आता मला गावाने विरोध केला पण ही बॉडी आपली आली पाहिजे ना. बरोबर आहे. मग बॉडीला घेऊन आम्ही बसलो. मग बॉडीला सांगितलं बाबांनो, गावासाठी आपल्याला काहीतरी देणं आहे, गावाचा विकास करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. मग गाव आपल्याला काय करायचं ते गाव ठरवलं, आपलं कोण ठरवणार नाही. मग ज्यावेळेस आम्ही पॅनल समोरासमोर टाकलं तर विशेष म्हणजे गावाचं अभिमान कसं मानावं एवढं थोडं आमचा अख्खा पूर्ण पॅनल निवडून आला. 9ची 9 बॉडी जी आहे का ना, आमची 9ची 9 बॉडी निवडून आली. त्यातला मी तर बिनविरोध झालेलो होतो. मग ज्यावेळेस मग बसलं सगळी उमेदवार घेऊन सरपंच पदासाठी बसलो. तर मग पहिल्याच वर्षी गावाने सांगितलं काय नाही, तुम्हाला आत्ता जरी नसलं तर पुढच्या 5 वर्षाला तुम्हाला सरपंच व्हावं लागलं. मग पुढच्या 5 वर्षिकेला आम्ही परत आणि बॉडी तयार केली. बॉडी तयार करून डायरेक्ट सगळ्या बॉडीने त्या गावाने मिळून मला अक्षरशः सरपंच बनवलं. आणि सोसायटीकडे कसं वळाला? मग सरपंच झाल्यानंतर एक गेले 25-30 वर्ष मी ग्रामपंचायत आधी बघितली. 30 वर्षानंतर ते थोडंसं उणीव कशात दिसलं जायला, हे सोसायटीचं चेअरमन. मग गावचा विकास म्हणलं की सोसायटी आलीच. मग हे शेतकऱ्यांसाठी आपण ह्या सोसायटीतनी काहीतरी एक शेतकऱ्यांचा बी ह्याच्यात सेवा सोसायटीला उभा राहिलो. गावाने मला अक्षरशः बिनविरोध पहिल्या बी वर्षी गावाने बी अक्षरशः मला बिनविरोध नेंबर म्हणून केलं सोसायटीचा. सोसायटी झाल्यानंतर मग ते सगळे नेंबर म्हणले काय नाही, आता तुम्ही सरपंच होता, आता तुम्हाला चेअरमन बनवायचं आहे. तर मग ह्या सोसायटीच्या गावच्या सर्व शेतकऱ्यांच्या विकासासाठी मी परत चेअरमन झालो. चेअरमन इकडे चेअरमन. परत चेअरमन झाल्यानंतर विकास सेवा सोसायटीतनी आम्ही गावचा विकास करायला सुरुवात केली. भाऊ एक सांगा, महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ आहे,
आणि त्यांचा आणि तुमचं ऋणानुबंध कसं निर्माण झालं की आई तुमची वारली त्यावेळेला भाऊ आले होते, वर्ष श्राद्ध ज्या वेळेला आई होत होतं त्यावेळेला सुद्धा भाऊने वेळेत वेळ काढून तुम्हाला वेळ दिला होता. खरं तर एवढ्या राज्याचं कारभार हाकत असताना सुद्धा भाऊने तुम्हाला वेळ दिला. काय नातं तुमचं निर्माण कसं झालं? आता ह्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर या ज्यावेळेस या आमदारकीला उभे राहिले त्यावेळेस अक्षरशः पहिले झोट आमच्या घरी आले. म्हणजे निवडणुकीला उभं राहायच्या आधी आमच्या घरी आले. आमच्या घरी आल्यानंतर आमच्या बहिणीच्या आमच्या आईवडिलांच्या पाया पडले. पाया पडल्यानंतर आमच्या बहिणीच्या पाया पडाय गेले. मग बहिणीने सांगितलं आमच्या काय पाया पडू नका, त्या आईवडिलांचा फोटो आहे त्याच्या पाया पडा, तुम्ही 100% निवडून येणार. तर मग आमदारांनी त्या फोटोच्या पाया पडल्या आमच्या आईवडिलांच्या. आणि पाया पडल्यानंतर पहिल्याच पंचवार्षिकला आमदारांचं ते 100% निवडून आले ना. निवडून आल्यानंतर आमचे संबंध जवळचे घट्ट संबंध बनले. मग परत आमदार 2-3 वेळा आमदार झाल्यानंतर परत ते आता तर ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. आणि ही मंत्रिपदाची त्यांची शपथ झाल्यानंतर मी आमची आई वारल्यानंतर मी त्यांना फोन लावला की भाऊ की आमच्या आया अशी वारलेले आहे आणि तुम्ही काय बी करून आलं पाहिजे. तर या ठिकाणी ते ग्रामविकास मंत्री असताना एक सर्वसामान्य गौंडी काम करणारा मी एक शेतकरी वर्ग आणि माझ्यावर इतका भरवसा ठेवून भाऊनी त्यांनी मला एकच शब्द दिलेला की मिस्त्री की आता मी सध्या येऊ शकत नाही, पण मी एक मंत्रिपदाची शपथविधी झाल्यानंतर घरी आल्यानंतर पहिली तुमच्या असं एवढं सांगायचं म्हटलं, एक ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्याचा असताना एक सर्वसामान्य शेतकरी गौंडी काम करणाऱ्या माणसाच्या घरी भाऊ पहिल्या जोट घरी बंगल्यावर आल्या अक्षरशः आमच्या घरी आले. आणि घरी आल्यानंतर आमच्या सुखादुःखात आमची आई वारलेली होती. आमच्या सुखादुःखात सर्वांच्या ते सामील झाले आणि सामील होऊन परत ते भेट दिल्यानंतर ते घरी गेल्यानंतर परत मी मग फोन केला की भाऊ असं असं आमचं झालेलं आहे आणि तुम्ही काय बी करून आलं पाहिजे. मग आमची आई वारल्यानंतर ते महाराष्ट्र राज्याची शपथ घेऊन आल्यानंतर इथं मंत्रिपदाची शपथ घेऊन आल्यानंतर भाऊ अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे. खरं तर भाऊंचं तुमचं अतूट नातं आहे. एक विश्वासू कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि खरं तर सामान्य कार्यकर्त्यावर किती भावप्रेम करतात ते एक आपल्याला खरं तर तुमच्या रूपाने खरं तर प्रेक्षकांना बघायला मिळालेलं आहे. शेतकरी वर्ग म्हटलं की वारकरी संप्रदाय सुद्धा जात असतो. अनेक शेतकऱ्यांकडे आपण बघितलं तर गळ्यात माळा असतात. खरं तर तुम्ही कधी माळ घातली का किंवा कसा प्रसंग आहे तो माळ घातली असली तर, किंवा वारकरी संप्रदाय तुम्ही मिसळता का? अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी पहिला माळकरी नव्हतो, पण ज्या वेळेस ह्या लोकांनी माझ्या हातात धुरा दिल्यानंतर आमचे जयकुमार गोरे भाऊंचं आमचं जवळचं घट्ट नातं झाल्यानंतर एक मला असं वाटलं की याला आपल्यात काहीतरी उणीव आहे. मग काय उणीव आहे तर ते आपण एक पहिलं मग भजन कीर्तन असं असलं की ऐकायसाठी जायचो. याला आज महाराज लोक आज एवढ्या मोठ्या समाजात कीर्तन करतात आणि त्यांचं दर्शन आपण घेतोय की तर आपली अक्षरशः आपण तर काय माळकरी नाही. मग मला एक असं थोडंसं परमेश्वराने बुद्धी दिली की काय नाही मिस्त्री भाऊ तुम्ही एक ह्या सांप्रदायिक मध्ये तुम्ही घुसलं पाहिजे. आणि मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचं नातं रामदास तडस भाऊ यांच्याशी असलेलं आपल्याला या छायाचित्राच्या माध्यमातून दिसत आहे. पहिला सप्ताह ह्या गावात चालू केला आणि या सप्त्या बसण्यात आमच्या सतोबाऊला सप्ताहात गेले 30 वर्ष झालं बसतोय करून एक पहिली माळ घालायची संकल्प मी स्वतः केला. पहिला माळ घातली आणि वारकरी संप्रदायात तुम्ही सामील झाला. खरं तर धन्यवाद भाऊ. खरं तर तुम्ही गौंडी म्हणून काम केलेलं आहे. शेतकरी कसं झालेला आहे, गावच्या राजकारणात समाजकारणात सर्व प्रवास तुम्ही खरं तर शेतकऱ्याच्या बांधावरून या मुलाखतीमध्ये सांगितलेला आहे. खरं तर महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे भाऊंचे तुम्ही खरं तर तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. खरं तर विश्वास एक तुम्ही भाऊंच्यामध्ये निर्माण केलेला आहे. खरं तर अनेक सुखदुःखात भाऊ तुम्हाला खरं तर स्वतः व्यक्तिशः भेटायला आलेला आहे. राज्याचा कारभार सांभाळताना खरं तर आज तुमच्याकडे पण त्यांनी खरं तर वेळ देऊन तुम्हाला भेट दिलेला आहे. खरं तर अनेक प्रसंगातनं भाऊ तुम्ही गेलेला आहात. सुखदुःख असतील, आईवडिलांचं काही गोष्टी आहेत, अनेक कौटुंबिक जबाबदारी पार पाडत गावच्या विकासामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात आणि सर्व गोष्टी तुम्ही खरं तर मानदेश भूषणशी आज मनमोकळेपणाने बोललेला आहात. खरं तर शेतकऱ्याच्या बांधावरून आज तुम्ही बरेच दिलखुलास बोललेला आहेत. मला मनपूर्वक धन्यवाद.